योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया कडिये देह भाव पुरवी वासना कडिये देह भाव पुरवी वासना तिथे आपला पाशी तुका म्हणे नाही विश्वास जावरी तुका म्हणे नाही विश्वास जावरी पुराणी विचारो कैसा प्रेम
अंती ते आपणा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पूर्वी वासना, तिथे आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया गात निवाराया. पडिये देह भाव पूर्वी वासना, तिथे आपणा पाशी न्यावे. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. वाट दावी करी धरोनिया, पडिये देह भाव पूर्वी वासना, तिथे आपणा पाशी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास जावनी,
तुका म्हणे नाही विश्वास जामनी पाहावे पुराणी विचारुनी पडिये दे अभाव पूर्वी वासना तिथे आपणा पाशी लावे विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भिवरदूं वरं पुंडलिकाय दातो मुनिन्द्रयी समागत्य तिष्ठं तमार्दकदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारो प्रथमनमले पाण्डुरङ्गकारो प्रथमनमले पाण्डुरङ्गकारो प्रथमनमले पाण्डुरङ्गकारो प्रथमनमले पाण्डुरङ्गकारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्याच्या कृपादने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण ते होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
श्रीराम त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा निवृत्ती उदारा सोपदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अग्र जननी देवाजी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार सुनला तेरी पुकार पवन सुनते वारंवार पवन सुनते वारंवार शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वरता शिव नाम तया ना बाधे कोद काम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना तिथे आपण पाशी न्यावे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी चिन्मयी स्वरूपी असणारे एक स्थित प्रज्ञ साधू आणि मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा अपकारावरती सुद्धा उपकार करणारा एक जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस ज्ञानी ज्ञान सुगंधित सुमधुर फळ म्हणजे माझे जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठातील ज्यांचा पाठ नाही त्यांचा कानपाठ असणारा असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं गरजेचं आहे आणि आज बरोबर अर्धशतक पूर्ण होऊन पहिलं वर्ष चालू असलेलं श्री जागृतेश्वर शिवमंदिर विश्वस्त संस्था वाशीगाव आणि महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या अखंड हरिनाम सप्त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा हिमज पामरास गुंफण्याची संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य समजतो आणि आजचं ज्यांच्यामुळे सौजन्य आहे कैलास रामूबाई प्रकाश पाटील यांच्या स्मरणार्थ जयदेव प्रकाश पाटील यांच्या वतीने ही सेवा आहे आजची त्यांचं सौजन्य आज
आणि सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, वाशेगाव ग्रामस्थ मंडळी असतील, आणि खरं जर सांगायचं झालं तर इथेच आपले जवळ गोठीवली गोठीवली गाव आहे, आणि त्या गोठीवली गावामध्ये महाराज श्री बाबूराव महाराज पाटील यांनी खूप अशी शुभ वास्तू आळंदीमध्ये उभारली, आणि त्या शुभ वास्तूमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मित्र मंडळ शिकत असतो आणि सर्व पाठांतर करत असतो. आणि त्यांचे सुपुत्र असतील चिंतामणी दादा पाटील, खर तर सगळा कारभार आता तेच बघतात, आणि त्यांचं आमचं नातं इतकं जवळच आहे, असायला मित्रासारखे, संस्कार द्यायला वडिलांसारखे, आणि माया लावायला आईसारखे असे आमचे संबंध आहेत. आणि इकडे आम्हाला मृदुंगाला साथ करण्यासाठी असतील महाराज निखिल महाराज, यांचे खूप खूप धन्यवाद. आणि इकडे आमचे परम मित्र, परम आदरणीय, ज्यांच्या लग्गीवरती उभा महाराष्ट्र डोलतोय असे असणारे आमचे नकुलजी महाराज कोळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं जर अचंबा असा आहे, आश्चर्य असं आहे, ते आपल्या महाराष्ट्रातले नाहीत, ते आहेत गुजरातचे. कुठले? गुजरातचे. आणि गुजरात वरून आमच्या कीर्तनाला इथे आले, त्यांचं मी खरंच खरंच आभार मानतो. आणि इकडे आम्हाला गायनाला साथ करणारे असतील महाराजजी रामप्रसाद महाराज असतील, धन्यवाद. इकडे आमचे मित्र मूर्ती लहान पण कीर्ती मानवा ज्ञानेश्वर महाराज यादव, त्या आपले कळमचेच आहेत ना, कळंबोलीचे आहेत. इकडे असतील साईराज महाराज सामसे. काय आवाज आहे महाराज, काय आवाज आहे. आमच्या साईराज महाराजांचा आवाज असा आहे ना, तुम्हाला कोकिळा माहितीये ना, कोकिळ्याला एका बाजूला ठेवलं आणि आमच्या साईराज महाराजांना एका बाजूला ठेवलं ना, अरे कोकिळा सुद्धा मांडवला होता आमचा साईराज महाराजांचा असा आवाज आहे. इकडे असतील आमचे बाबा, शंकर बाबा असतील, बाबा भास्कर महाराज असतील, सर्व टाळकरी मंडळी असतील, आमचे गुरु. काय सर्वांचं नामोल्लेख करणं काय माझ्याच्याने काही शक्य नाही. विनेकरी बाबा असतील, सोबदार मंडळी असतील, ज्यांचं घेतलंय ते देव, ज्यांचं घेतलंय ते देव, ज्यांचं राहिलंय ते महादेव. सांगतात चांगदेव आणि ऐकतात ज्ञानदेव. विठ्ठल ज्यांच्यामुळे आम्ही या गादीवरती उभं राहण्याचं धाडस करतो असे संस्थापक अध्यक्ष श्री नवनाथजी महाराज शेळके, आमचे गुरुवर्य, यांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या जागृतेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या नादाला निज चरणा, हो स्वामी तुक या देवा, यावरी नगर भावे. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणाला, हो स्वामी कृपा या देवा, यावरी न करावा फेरो. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणाला, आहो स्वामी तुक या देवा, यावरी न करावा वेरो. देव रूपाने जो भगवान परमात्मा या भूतलावरती अवतीर्ण होतो
त्याचप्रमाणे तोच परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावावरती अवतीर्ण होतो. आणि म्हणूनच देव आणि संत यांच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. अहो नव्हे आजपर्यंत केलाही नाही. आणि यांच्यातील अभेदाचं वर्णन जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या अभंगातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण आता कीर्तनाला उरलाय 1 तास, बरं का, कीर्तनाला उरलाय 1 तास. पण उरलेला 1 तास कीर्तनाला आलेला समाज हा मला कसा पाहिजे? जिवंत पाहिजे. कसा पाहिजे? जिवंत पाहिजे. पण आता तुम्ही जिवंत आहेत त्यात काही शंका नाहीच, पण तसे जिवंत नाही तर असे जिवंत पाहिजे. कारण की मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवलेले आहेत, बरं का. पहिला प्रकार म्हणजे असा, तुमचे चेहरे जर मला असे फ्रेश दिसले, टवटवीत दिसले, तर महाराज मी ना 1 तासापैकी 1.5 तास कीर्तन करणार, तेवढ्याच पाकिटात, तेवढ्याच. आणि तुमचे जर चेहरे मला असे पेंगाळलेले दिसले, फुलासारखे असे सुकलेले दिसले, फुलं बघ कशी सुकतात अशी, तसे जर दिसले, तर मग तुम्ही एक काम करा, थोडीशी फुलं घ्या, थोडासा गुलाल घ्या, पुढचं कार्य तर तुम्हाला माहितीच आहे. आपापल्या कार्यासाठी निघून गेलं तरी चालेल. मग आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणत्या प्रकारचं कीर्तन ऐकायचंय. देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव. किंवा गुरु म्हणजे देव आणि देव म्हणजे गुरु. अगदी लहान मुलाचाही तोंडपाठ असणारा श्लोक जर प्रमाण म्हणून जर घ्यायचा झाला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देव म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे देव. आता यांच्यातील अभेद हा वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला आहे. पण आता तुमचा आमचा अभेद हा कसा आहे? भिन्न भिन्न प्रकारचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आहे. मग तो शुद्धाद्वैत कोणता, भावाद्वैत कोणता, ज्ञानाद्वैत कोणता, वगैरे वगैरे अद्वैताची चर्चा भागवतामध्ये भरपूर ठिकाणी पाहायला मिळते, वाचायला मिळते, ऐकायला सुद्धाही मिळते. पण मला त्याची फारशी काही विस्तारणं अशी करायचीच नाहीये. फक्त मला एवढंच सांगायचं की देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. आता बरं सोप्या भाषेत सांगतो, जवळचं उदाहरण घ्या. आपले माऊली ज्ञानोबाराय कोणी वेगळे आहेत का? अहो आपण आरतीत म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी हितने नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले दाणी आरती ज्ञान राजा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ईश्वर. माऊली ज्ञानोबाराय कुणी वेगळे नाही. अहो तुकोबाराय कुणी वेगळे आहेत का? तुकिता तुल रेती Sorry,
सीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. अहो स्वतः परब्रह्म तुकोबारा यांच्या रूपाने या भूतलावरती अवतीर्ण झाले आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही तुझा. अहो माऊली ज्ञानोबाराया याच्या पुढे जाऊन त्यांच्या ओठातून असं काहीतरी बोलून जातात. देवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे आणि आतुनी अतवट वस्तू विचारे मी तोची ते किंवा मी तेची ते. मी तेची ते नाही बरं का, नीट लक्षात घ्या. मी तेची ते म्हणजे जे मी आहे तेच ते आहे किंवा ते जे आहे तेच मी आहे. मी जे आहे ते मी आहेच, पण मी जे आहे तेच ते आहे. म्हणजे भगवान परमात्मा काय म्हणतात ते, मी आणि ज्ञानोबाराय भिन्न भिन्न नाही, मी आणि तुकोबाराय भिन्न भिन्न नाही, मी आणि नामदेव महाराज भिन्न भिन्न नाही, मी आणि कबीरदासजी भिन्न भिन्न नाही, मी आणि कान्होपात्रा भिन्न भिन्न नाही, मी आणि जनाबाई भिन्न भिन्न नाही. अजून किती प्रमाण तुम्हाला सांगू. संत देवते 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 देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा तुझ सांगत से भावे तुझ सांगत से भावे. स्वतः तुकोबाराय सांगतात की देवते संत फक्त निमित्त त्या प्रतिमा. आता तुकोबाराय सांगतात की देवते संत. तर मग आपल्याला पटलंच पाहिजे की देव म्हणजे संत. बरं आता अजून शंका असेल तर तुकोबारायांच्या पुढे जाणं आपला अधिकार नाही. बरं आता तुकोबारायांच्या बाजूने आपल्याला विचार करायचा. तुकोबाराय म्हणले देव म्हणजे संत आणि संत म्हणजेच देव. तर मग वेगवेगळ्या स्वरूपात देण्याचं कारण काय. देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव, तर वेगवेगळी स्वरूपं कशाला. माऊली ज्ञानोबाराय म्हणजेच पांडुरंग, तर ज्ञानोबारायांना पूजायचं कशाला. तुकोबाराय म्हणजेच माऊली, तुकोबाराय म्हणजेच पांडुरंग, तुकोबारायांची आरती कशाला. तर त्याचं थोडक्यात असं उत्तर देतो, दोघांच्याही कामाची पद्धती कशी आहे वेगवेगळी आहे. परतले कार्य परत आणि कार्यशैली परतवे हा सगळा कार्यशैलीचा खेळ आहे. हिला वेगवेगळ्या स्वरूपातच यावं लागतं, अन्यथा ही कार्य करू शकत नाही.
थोडक्यात बोलू का, देवाच्या कामाची पद्धती संतांना जमत नाही आणि संतांच्या कामाची पद्धती देवाला जमत नाही. विठ्ठल पण आता मी एवढ्यावरतीच थांबणार नाही, कारण की मला अजून खोल जायचंय आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला तीळ मात्र सुद्धाही धक्का न लागू देता मी जरा पुढचं बोलतो. आता नीट ऐका. देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं. देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं, परंतु संतांना जे जे करता येतं ते देवाला करता येईलच याची खात्री कोणी घेऊ शकत नाही. विठ्ठल अहो, जीवनाच्या धन्यतेकरिता 700 श्लोक देवाला सांगणं शक्य झालं, 9000 ओव्या माझ्या देवाला सांगता येत नाही, म्हणून माऊली ज्ञानोबा रायांनाच अवतार घ्यावा लागला. अहो, एवढा अन्याय, एवढा अपमान माझ्या संतांवरती झाला, एवढा अन्याय माझ्या संतांवरती झाला. अहो, माऊलींच्या झोळीत शेण टाकलं गेलं, दगड टाकली गेली, एवढा अन्याय झाला. तुकोबारायांच्या अंगावरती एका स्त्रीनं गरम पाणी टाकलं. तुकोबारायांची अवस्था काय झाली होती? जळे माझी काय संतांवरती झाला, एवढा अपमान माझ्या संतांवरती झाला, हा देवाला सहन नसता करता आला, म्हणून माझ्या संतांनाच अवतार घ्यावा लागला. या स्थितीचा हा फरक आहे बर का. अहो, किती युक्तिवाद तुम्हाला सांगू. तुम्ही गीता काढा, गीतेच्या 4थ्या अध्यायात 6व्या आणि 7व्या श्लोकात भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या अवताराची मीमांसा करतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देव म्हणतात माझे भगवान म्हणतात काय, मी या युगायुगात अवतार घेतो, पण कशा करिता? धर्म रक्षवया अवतार घेती, धर्म रक्षवया
धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीची भक्त जना आपुल्या पाळीची भक्त जना अंबऋषीसाठी जन्म सोशियले अंबऋषीसाठी जन्म सोशियले या युगायुगात अवतार कशासाठी घेतो धर्म रक्षावया अवतार घेसी मग मी काय करतो सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विनाश पण या मृत्यू लोकात असाही एक वर्ग आहे जो धड सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही आता सगळ्यात हुशार आणि ज्ञानी मंडळी माझ्या समोर बसलेले त्याच्या मला खात्रीशीर जाणे तर मग मला सांगा असा वर्ग कोणता तो धड सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही या बात हे वा अहो काय बघता आपणच ना अहो माफ करा तुम्हाला दुर्जन बोलतो अहो माफ करा तुम्हाला दुर्जन बोलतो सज्जनही बोलत नाही याची खात्री घ्या विठ्ठल बरं आता सगळं सोडून द्या म्हणजे सगळं नका सोडून देऊ मी जे बोललो ते थोडस सोडून द्या आपल्यापैकी सज्जन कोणी त्यांनी हात वरती करा आपल्यापैकी सज्जन कोणी त्यांनी हात वरती करा कीर्तन करा सकाळ कोण सज्जन आहे का इथे मी नाही बाबा अहो यावेळी सगळं आपल्याला आठवतं बरं का कोणाचे पैसे घेतले कुणाला दिले किती टेबलाच्या वरून घेतले किती घेतले टेबलाच्या खालून टेबलावरून घेतली ती लक्ष्मी टेबलाच्या खालून घेतली ती अवदासा कुणाच्या बांधावरचं गवत चोरून आणतात कुणाच्या ओसाच्या फाडाला आग लावून देतात मतदान करायला अख्खं गाव भोजनाला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव मतदानाला अख्खं गाव पैसे घ्यायला अख्खं गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला अहो माणसं दुसऱ्याच्या टोळी जिंदाबाद कष्टाचं चीज झालं म्हणे अहो दुसऱ्या दिवशी परत त्याच्या घरी आपलं गाव येडय म्हणला येड आता सगळं आठवतंय महिला मंडळांचं तर काही बोलायचंच काम नाही महिला मंडळ जास्त आहे त्यांनी ठरवलं कीर्तनकार आपल्यापैकी सज्जन कोणी त्यांनी हात वरती करा याचा अर्थ आपण सज्जन नाही बोला आपण सज्जन मग आता दुर्जन कोणी त्यांनी हात वरती करा आता आली का पंचायत महाराज तुमच्या कीर्तनाला आलो आम्ही दुर्जन सप्त्यात पंगत देतो आम्ही दुर्जन एवढा मोठा सप्ताह केला सुवर्ण महोत्सव पार पाडलो अर्धशतक केलं अर्धशतक पूर्ण करून अजून 1 वर्ष चालू आम्ही दुर्जन अहो गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली आम्ही दुर्जन अहो महिना आळंदी पंढरीची वारी करतो महिना आम्ही दुर्जन ओ सार्थक महाराज आम्ही अहो तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्यासाठी महिना आळंदी पंढरीची वारी करता हे मला मान्य आहे पण ती महिना आळंदी पंढरीची वारी करत असताना वय कमी असताना सुद्धा कंडक्टरला फसून अर्ध तिकीट काढता हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे अहो भारत सरकारच्या उदार धोरणामुळे 65 वर्षीय वयोवृद्ध माणसाला अर्ध तिकीट चालू झालं 75 वर्षीय फुकट अहो याचा परिणाम असा झाला 56 ची सुद्धा 65 झाली हो 65 डायरेक्ट 75 फुकट फिरत लालपरी जिंदाबाद अहो महाराज पण आता याचा अर्थ आपण दुर्जन आहोत का नाही आपण अर्ध तिकीट काढलं जाऊ द्या कंडक्टरच्या खिशातले गेले पैसे म्हणा पण कुठे चाललं
पांडुरंगाला भेटायला चाललो, मग याचा अर्थ आपण दुर्जन आहेत का? नाही. मग आता ज्याला वाटत आहे आपण दुर्जन आहोत त्यांनी हात वरती करा. आहे का कोणी दुर्जन इथे? नाही. मग याचा अर्थ आपण दुर्जन नाही. मग आपण धड सज्जनही नाही, धड दुर्जनही नाही, मग आहात तरी काय? अहो म्हणूनच देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचा विनाश केला. देव आपल्या निजदमाला निघून गेले. निजदमाला निघून गेल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आलं की अरे बाबा हा वर्ग राहिलाय, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. देव फटकन निघाले. तर महाराज याचा जर आपण खोल असा विचार केला तर देवाला काय गरज पडली हो एवढं करायची? अहो काय गरज पडली एवढं देवाला करायची? किमान प्रेम, किमान भाव. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. अहो महाराज भक्ती करताना आहे ना भाव पाहिजे, नो प्रेम पाहिजे. अहो महाराज प्रेम याला म्हणत नाही, उतरत प्रेम. काही काही जण म्हणतात आमचे हे आहेत ना यांच्यावरती माझं आधी लई प्रेम होतं पण आता नाही राहिलं. याला प्रेम म्हणत नाही. जे वाढत जात त्याला प्रेम म्हणतात. अहो भक्ती करताना भाव पाहिजे नो. भावाशिवाय भक्ती घडू शकत नाही, भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. भावे विण भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. अहो महाराज एका भावाने भक्ती केली पाहिजे लो. पण आपला भाव असा आहे ना, आपली भक्ती अशी आहे ना, वार आला की देव बदलतो. अहो सोमवार आले की आले मंदिरात, हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकर नाथ रे, तेरी बाग रगड़ के बोली तेरे साथे बुतों की टोली, मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे, वो बोले बाबा जी दर तेरे में आया जी, झोली खाली लाया जी, काली झोली भर दो जी. ए भोळा शंकरा, ए भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळा शंकरा, शंकरा, भोळा शंकरा. सोमवार आला की कुणाची भक्ती? शंकराची भक्ती. पुढं वार आला आग मंगळवारी भक्तधारी, मंगळवारी भक्तधारी, देव दे तुझा मी केला अन भक्त भोळा काढून माळा, सुखात ठेव गायाला. मग कसं अग ला ला ली ला 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 ली ला ला ला, ला ला ली ला 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 ली ला ला ला, ला ला ली ला 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 ली ला ला ला, ला ली ला 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 ली. माझं पण एक गाणं नवीन येते. हो
अहो ढोल तुतारी सनई वाजली वाजती वाजली अन काळूबाईला हळद माझ्या लागली ग लागली काळूबाईला हळद माझ्या लागली ग लागले काळूबाईला हळद माझ्या लागली लागली काळूबाईला हळद माझ्या लागली लागले नवस पूर्वत तदन काळूच्या दारी पडलं या बाई ग कस पडलं या बाई पडलं या वारी नकस पडलं या वारी त्याचा तडरतीत काळू ग माझी दिसती या भारी ग कशी दिसती या भारी दिसती या वारी नकशी दिसती या भारी दिसती या भारी ग कशी दिसती या भारी ढोल तुतारी ढोल तुतारी ढोल तुतारी सनई वाजली 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 लागले काळूबाईला हळद माझ्या लागली लागली काळूबाईला हळद माझ्या लागली लागले लागली ग लागली मंगळवार आल्या देवीची भक्ती पुढा वार आला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा हात वर करा सगळ्यांनी कुणीही हात खाली ठेवायचे नाही मी उंच आहे आता विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा ते विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी 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 विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी गुरुवार आला गुरुवार ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तीन शिरे सहा हात तया माझे दंड पुढवार आला शुक्रवार सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईल तुला वर पावगे मला भवानी आई रडगावा येईन तुला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडेच कपूर
खपू दे त्याला तिकडच खपू दे त्याला भवानी आहे रोडगावाईन तुला रोडगावाईन तुला भवानी आहे रोडगावाईन तुला सासू माझी जाच करते बोडखी कर ग तिला भवानी आहे रोडगावाईन तुला नंदाच करत किरकिर करते खरूज होऊ दे त्याला रोडगावाईन तुला उडवाराला मुझको कीर्ति न बेपवना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए बस मुझको कीर्ति न बेपव का यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले ऐसे अमृत को पीने में सुख मिले ऐसे अमृत को पीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने 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 शनिवार आला कोणाची भक्ती नाही शनिवार आल्या कोणाची भक्ती ते म्हणतो मी आता कसं रेंज लागली शनिवार आल्या कोणाची भक्ती मारुती रायाची भक्ती आणि पुढवार आला गटर अमावस्या बरोबर ना अगं खंडोबारायाचं येड पाय लागला मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागला वाज हाला खंडोबारायाचं येड पाय लागलं मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागलं वाजला जेजुरीचा खंड्याराया कराया येतो भक्ताला साराया कराया येतो भक्ताला साराया येतो भक्ताला साराया सान थोराया पाया हाताया पाया लागलो देवाचं गुण गाया गुण गाया लागलं देवाचं गुण गाया गुण गाया लागलं देवाचं गुण गाया गुण गाया सदानंदाला आळवी सदानंदाला सदानंदाला आळवी सदानंदाला ये खंडोबारायाचं येड पाय लागलं मुरळीला येड पाय लागलं वाढाला खंडोबारायाचं येड पाय लागलं मुरळीला लागलं मुरळीला येड पाय लागलं वाढाला लागलं मुरळीला येड पाय लागलं वाढाला पण भक्ती अशी ना महाराज आग दिली आरोळी सायंकाळी माझं काळीज फाटलं माझं काळीज फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं नुसतं डोळा वटारून पाही त्यातलं कळण मजला काही एक आली शेजारीन बाई म्हटली भूतलय झाली म्हणाई काय सांगू बोल दिन धरून मला काय सांगू बोल दिन धरून मला उचलून पाटलं
माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला उतान झपाटलं. कशी भक्ती? आता मी खरं बोलतो बरं का, कधी बी खरं बोलतो, आणि हे बी मी खरं बोलतो की मी कधी बी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. आणि तर ते कसं ते वेळे अभावी बोलावं लागतं कधी खोटं, पण मी खरंच बोलतो. तर काय, मी सकाळ सकाळी 9 व्यायामाला जातो आणि संध्याकाळी काय झालं, माझं एक मित्र होता, त्यांनी म्हणलं आमच्या घरी जागरण गोंधळ आहे, महाराज भेट देऊ द्या. गेलो जागरण गोंधळ बघायला. काय महाराज ती केस मोकळी सोडली, घराघरा भिंगवायला लागले मला. मी व्यायाम करायला गेलो, म्हणलं करून बघो काय टॅक्ट आहे. म्हणलं मी असं केलं, जी शिर लाचाकली तरी तिथून तर इथवर गरमच झाली डायरेक्ट. 2 दिवस असंच होतो मी, कुणी बोललं नाही इकडून. पण अशा भक्तीने आपल्याला देव पावायचा भाव पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. मग देव करायचा कोणता आपला, मग देव करायचा कोणता आपला. 18 पुराण हरिसी गाती, 18 पुराण हरिसी गाती, 4 जाण शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. भाव पाहिजे महाराज, भाव पाहिजे, प्रेम पाहिजे देवावरती. अहो जेव्हा पांडवांना वनवासाला पाठवलं गेलं, तर पांडवांनी असंच म्हणायचं का, हा देवाने आमच्या सोबत असं केलं, मग आता देवासंग आम्ही बोलतच नाही. नाही, वनवास भोगला आणि शेवटी जिंकले युद्ध कोण? पांडव जिंकले. असं प्रेम असावं लागतं मनात. मग देवाने काय केलं महाराज, देव म्हणले, देव येता येता अर्ध्या वाटेत आल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आले की अरे बाबा आपण खाली चाललोय तर खरं, पण आता खाली गेल्यावरती पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार. काय? परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा देवत्वाचा धर्म आहे, हा आपल्याला टाळता येणार नाही. हा आपल्याला टाळता येणार नाही. मग करायचं तरी काय बाबा, मग करायचं तरी काय? मग देवाने विचार केला आणि ठरवलं की आपल्याला या वर्गासाठी असं काहीतरी अवतार घ्यावा लागेल, तो दिसायला माणूस आणि असायला देव. म्हणजेच माझे जगद्गुरु संत तुकोबाराय, म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय इत्यादी सर्व संत मंडळी. अहो माझ्या ज्ञानोबारायांचा अवतार झाला. अहो विनाशाच्याही भाषा मागे पडल्या, विनाशाचीही भाषा मागे पडली. काय? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सक्कर मीरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळ लोक आहेत, जे नास्तिक लोक आहेत, ते दुर्जन नाही सज्जन नाही, अशा लोकांकडून काय घडलं पाहिजे तर सत्कर्म घडलं पाहिजे. हा माझ्या संतांचा हेतू होता. त्यांना वेळ लागत नाही, आपण सारिके करीत, आपण सारिके करती तात्काळ. आपण सारिके करती तात्काळ. आपण सारिके करती तात्काळ. आपण सारिके करी तात्काळ. नाही का
आपण तरीके करती तात्काळ आपण तरीके करती तात्काळ आपण तरीके करती तात्काळ पण हा टाळ्यांचा आवाज आपल्या वाशीगावचा नाही बरं का. वाशीगावचे टाळी अशी नाही बरं का. एकदा वाशीगावची टाळी वाजून दाखव बरं एकदा. याला म्हणतात वाशीगावचा आवाज. महाराज आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. मग महाराज रद्दीतला सुद्धा रद्दी गिराईक ते म्हणजे वाल्य कोळी. वाल्ह्या कोळ्याला फक्त अर्धा क्षण संतांची काय झाली संगत झाली. वाल्ह्या कोळ्याला कळालं नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही नाही कुणाचे होई नाही रे नाही कुणाचे होई अंकिता एकला प्राण माझे माझे मनोरे अंती जाची एकला प्राण माझे माझे मनोरे अंती जाची एकला प्राण माझे माझे मनोरे नाही रे नाही कुणाचे होई नाही रे नाही कुणाचे होई कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे मनोनी नाही रे नाही कुणाचे कुणी. वाल्ह्या कोळ्याला कळालं आणि वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. अहो माझ्या माऊली ज्ञानोबा रायानं अहो रेड्या मुखी वेद बोलवला. संतांचा अवतार काय झाला आणि काय झालं जडमुड मुक्त केले राक्षसा. अहो रेड्या मुखी वेद बोलवला. रेडा मंद बुद्धी प्राणी असं म्हणलं गेलं रेड्याला. एखादी गाडी जरी समोरून आली ना हॉर्न दिलं तरी ते बाजूला होत नाही असा रेडा येतो. त्याला काठी घेऊन हाणलं तरी त्याला काही होत नाही तेव्हा ते आपलं हळूहळू बाजूला जातंय. असा जड मूड काय केले उद्धरिले मुक्त केले राक्षसांना मुक्ती केली. का राक्षसांच्या तोंडात नेहमी नाव यायचं तो राम ना म्हणजे काय रागाने नाव यायचं पण तरी काय झाला मुक्ती भेटली. वानरांच्या तोंडात नेहमी काय यायचं राक्षसांचं नाव यायचं तो महिषासूर तो बकासूर असं नाव यायचं पण त्यांचं काय केलं. मग महाराज माझा संतांचा अवतार झाला आणि एवढं काय झालं. तर मग महाराज तुकोबराय पुढच्या चरणात सांगतात माझा देव माझ्या वासना यासाठी पुरवतो
कारण की मरणोत्तर एकही वासना शिल्लक राहू नये. कारण की मरणोत्तर एक जर वासना शिल्लक राहिली तर त्यामुळे पुन्हा जन्म मरणाचा फेरा मिळतो. आणि मरणोत्तर एकही वासना जर शिल्लक जर नाही राहिली तर मग काय, डायरेक्ट मोक्ष किंवा वैकुंठ. हा वेदांतातला एक मुख्य सिद्धांत आहे बरं का. मग हे सांगितलंय की पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. अहो देवाच्या जवळ जर तुम्ही गेले ना तर तो देव माझा स्वतःचा जीव धोक्यात घालतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या भक्ताचं रक्षण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगात निवाराया. चौथ्या चरणात देव त्याचा योगक्षेम कसा चालवतो हे सांगतात. योगक्षेम त्यांचे झाले जड भारी वाट दावी करी गुरोनिया. मग तुकोबाराय सांगतात, एवढं सांगून सुद्धा तुमचा माझ्यावरती जर विश्वास बसत नसेल तर पहावे पुराणी विचारोनी. एकदा हात वरती करा. तुमचं माझ्यावरती प्रेम नाही का? ज्यांचं माझ्यावरती प्रेम आहे ना त्यांनी हात वरती करा. असं नाही करायचं. असं वर तो का त्या आजी एक तर स्टेज आधीच उंच आहे आणि त्याच्यात एवढं मी व्यायाम करतोय म्हणून थोडीशी हाईट वाढली माझी. मला सगळं दिसते बरं का. तो का त्या आजी तो का त्या झोपल्या बाबा. तो का त्या माग कायला पाहता तुम्हीच. करा हातवर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हा जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. 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 काय या गावाचं प्रेम आहे माझ्यावरती. माझा आता मनकच मोडायला आलं. पण हे हार आहे ना खरंच नम्रता शिकवता तो. आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल
तर आपला अभंग सोडवून झालेला आहे. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि तू अजून कैलास पर्वतावरती सुद्धा जाणार आहे याची मला खात्रीशीर जाण आहे. यावेळेस आपल्या अखंड हरिनाम सप्त्याला सुवर्ण महोत्सव पूर्ण झालं. आणि माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अशीच प्रार्थना आहे, जागृतेश्वर देवाच्या चरणी अशी प्रार्थना आहे की हा सप्ताह, या सप्ताहाचा अमृत महोत्सव हो, शताब्दी हो. आणि ती शताब्दी 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 असं झालं पाहिजे. ती शताब्दी शतवेळा झाली पाहिजे अशी जागृतेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की आपल्या मुलांवरती संस्कार चांगले करा. ही आपली जी परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आज इथे येऊन ठेपलेली आहे. आपल्या मुलांना संस्कार असे द्या, याही पुढे हा गगन अजून उंच झाला पाहिजे आणि हा वेल अजून उंच गेला पाहिजे. ही जबाबदारी त्यांच्या हातात गेली पाहिजे. संस्कार चांगले द्या. आज 90% अशी परिस्थिती आहे, हातात गुटखा तोंडात मावा, शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावा. नाही, खरं तर विचार केला तर हा विनोद आहे का? 90% अशी परिस्थिती आहे आता. पण शिवाजी राजांसारखे, माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखे कपडे घालून जर छत्रपती शिवाजी राजे जर घडले असते, नाही अहो, तसे जर छत्रपती शिवाजी राजे घडायला पाहिजे तर तशी आधी जिजाई घडले पाहिजे, त्याशिवाय छत्रपती राजे घडू शकत नाही. अहो महाराज, काय युक्ती शिकवल्या, काय युक्ती शिकवल्या. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अहो प्रतापगडच्या प्रसंगाच्या वेळी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला माझ्या महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. किती? 2 मिनिटं. पण ती 2 यशस्वी मिनिटांकरिता माझ्या छत्रपती शिवाजी राजाला 1 वर्ष नियोजन करावं लागलं. 1 वर्ष. आणि ते त्यांनी केलं. करावं लागलं नाही, त्यांनी केलं. अहो जाता जाता एवढी तयारी केली ना, त्यांच्या एका शिपायाला सांगितलं, अरे तुझ्याकडे कैची आहे का? तो म्हणला, कैची कशाला? एवढ्या तलवारीत आपल्याकडे कैची? कैची दे आणि माझी दाढी एवढी बारीक कर की त्या अफजल खानाच्या हातात आले नाही पाहिजे. काय युक्ती आहे? कारण की आपली जर एखादा केस धरल्यावर काय वेदना होतात माहितीये ना, अशी युक्ती लावली. माझ्या राजांनी त्यांच्या हस्तकर्व्यांकडे अफजल खानाचा जो हत्ती होता त्याला विष देऊन मारलं गेलं. आणि हत्ती कसा मेला कुणालाच माहिती नाही, पण हत्ती मेला हे खरं. तत्काळ स्वारीवर असलेल्या सरदाराचा हत्ती मेला. हत्ती मेला. खूप मोठा अपशगुन झाला. अहो एवढं मानसिक खचीकरण झालं ना त्यांच्या शिपायांचं, एवढं ते म्हणले संपलं, आता संपलं. हत्ती मेला, संपलं, आता पराभव ठरलेला. अहो शिपायांचं तर जाऊ द्या, अहो अफजल खानाचं एवढं खचीकरण झालं होतं. अफजल खानाने युद्धाला जाण्याआधी त्याच्या ज्या 60 बायको होत्या ना, सगळ्यांची मुंडकी छाटली हो, मुडदे पाडले. का? पुन्हा येणार नाही याची खात्रीच नाही. अहो महाराज, माझ्या राजानं काय केलं माहितीये का? माझ्या राजानं सांगितलं, शत्रूला आधी आपल्या मनात पराभूत करा, युद्ध सोपं जाईल. मग
माझ्या राजाला तेच केलं. अफजल खानाला आधी मनात पराभूत केला, मग रण सोपं गेलं. अशी युक्ती माझ्या जिजाईने दिलती. अहो काय शिकवण होती माझ्या जिजाईंची, अहो काय संस्कार होते माझ्या जिजाईंचे. एका वेगळ्या राज्यात गेलते हो, त्या राज्याचा राजपाट वेगळा होता, राजपाट वेगळा होता. नर्तकीने नाचायचं नाही, राजेशाहींनी वाहवाही करायची. पण महाराज शुभांना ते माहिती नव्हतं. बाल शुभा होते, अगदी 4-5 वर्षाचे असतील. एकदा खिडकीतून त्यांनी एकदा नृत्य पाहत होते, एक नर्तकी नाचताना दिसली. अहो एका नारीने जाऊन सांगितलं, माते अहो साहेब आपली शुभा काय करत ते तिकडे जाऊन पहा. अहो त्यांना कळालं, अहो गेले, अहो त्यांचा कान पिरगाळा आणि फरफटत मंडपात मध्ये आणलं. आणि सगळे होते तिथे, आणि सगळ्यांच्या मध्ये बालशुभांच्या खंडकन कानसुलात लगावली गेली. खबरदार राजे, खबरदार. अहो बाकीचे विचार करू लागले, याच्यात काय वाईट आहे, हे तर त्यांच्यासाठीच आहे ना. खबरदार राजे, पुन्हा जर तिथे दिसलात तर. राजे रडत होते. राजे म्हणाले, आई आई आमच्याकडून काय असा अपराध घडला. तेव्हा माझ्या जिजाई काय म्हणाला माहिती का, मला या स्वराज्यात स्त्रियांना नाचवणारा नाही, स्त्रियांना वाचवणारा राजा निर्माण करायचा आहे. असे संस्कार होते, असे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना द्या. शिवाजी राजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. अहो शिवाजी राजे कसे घडवले हो, चमके शिवबाची तलवार हो, चमके शिवबाची तलवार हो, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार, तळपत्या बिजलीचा अवतार, झेले ढाली परदेवा, झेले ढाली परदेवा. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न चुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, आणि मराठ गोळ्याचा वेश तिनं पांघरला. सर्वरक्षणाशी सदा साच्या भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्तानं ती झाली. महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार. शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुराव कंस, सिंहासनात ईश्वर, राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर
माझ्या राजाच्या नावात एवढी ताकद आहे ना, तुम्हाला आत्ता दाखवतो. फक्त माझ्या पाठीमागे म्हणा. काय? माझ्या पाठीमागे म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की. मी म्हणलं होतं माझ्या पाठीमागे म्हणा, पण तुम्ही म्हणला जय. हीच तर खरी ताकद आहे माझ्या शुभांच्या नावात. अहो 33 कोटी देवांची अब्जावती मंदिर आहेत, पण ज्याचं एकही मंदिर नसताना सर्व मराठ्यांच्या हृदयात मंदिर कोरलं गेलं, तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. असे संस्कार आपल्या मुलांना द्या. आमच्या बाबूराव बाबांनी असा विद्यार्थी घडवला, त्यांचा मुलगा घडवला. त्यांच्या हातून आम्ही एवढं काही शिकू शकतो. अभिमान वाटतो, अभिमान वाटतो. अहो देशाभरात काचेचे हिरे बनवणारे अशा फॅक्टरी आहेत, कित्येक फॅक्टरी आहेत, पण माझ्या आळंदी अशी एकमेव फॅक्टरी आहे ना, कचरा जरी टाकला तरी हिरा बनून निघतो, हिरा. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की त्या हिऱ्यामधला मी एक आहे. अभिमान वाटतो. आणि सर्वांना वाटलं पाहिजे की आपला असा मुलगा घडला पाहिजे. सगळ्यांना वाटतं ना आपला मुलगा असा घडला पाहिजे. त्यासाठी मुलाचा आधी त्याग करावा लागेल, त्याशिवाय मुलगा घडणार नाही. ही शिकवण आहे माझ्या जिजाईंची, मासाहेबांची. जाता जाता एवढं सांगेल, आपल्या मुलांना संस्कार चांगले द्या. आपल्या आई वडिलांची सेवा करा. गो हत्या होते तिथे थांबवा. गो हत्या झाली नाही पाहिजे. एवढंच माझ्या कीर्तनातून ह्या. बाकी काही नेऊ शकले ना, काही नाही नेऊ शकले ना तरी चालेल, पण एवढं न्या. नाही तर न्यातान चपला. भरपूर ठिकाणी असं झालंय, माझे 15 चपलीचे जोड गेले, 15. आता मला असं वाटायला लागले बिना चपलीच हिंडावं. अहो कीर्तनाला आल्या भारीतली चप्पल घालून यायची, पॅरागॉनची, गेली. चाले अनवाणी पायाचे. असं काही करू नका. झालेले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, जागृतेश्वर देवाच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला मी कधीच पूर्ण विराम देत नाही. कारण की काय विषय, मी कधीही स्वल्प विराम देतो. कारण की पूर्ण विराम जर दिला तर वाशी गावात परत कीर्तन करायचं नाही. तर मग तुमची जर तशी इच्छा असेल तर पूर्ण विराम, तशी नसेल तर स्वल्प विराम. मग काय द्यायचं? चला बाबांच्या साक्षीने आजच्या कीर्तनाला स्वल्प विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, नारराज माऊली, आणि आमची आळंदीमध्ये भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था आहे, रामकृपा इंद्रायणी धर्मशाळा. यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थीगण शिकतो. हा लहान मुलगा खेड तालुक्यातला आहे आणि हा आता दुसरीला आहे, 8 वर्षाचा. कौतुक आहे. असा त्याग मुलांसाठी करावा लागतो. आणि असंच आमच्या मुलांचं कौतुक जर तुम्हाला करायचं असेल, अशी मुलांचं तुम्हाला बघायचं असेल, व्हिडिओ बघायचे असतील, कीर्तन बघायची असतील, चाली बघायची असेल, तर आमचं युट्यूबला चॅनल आहे भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था म्हणून. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी व्हिडिओचा आस्वाद घ्या. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी. हा बोलिलेले पुरे वेळे वापुडे उत्तरे पराग महापराध महाराज हो नाही उच्चारीला अधिकार महाराज तो बेसित होतो पावने ज्ञानेश्वरा.
तुकाराम 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 तुकाराम. सगळ्यांनी खाली बसायचंय, कोणी उठायचं नाहीये. 5 मिनिटं थांबा. शांत जरा का उठू नका कोणी. असं टाळा करून बसा.